स्वामी समर्थ सगळ्यांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते। तर चला आज नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात केलेली आहे असं मी भरपूर वेळेस सांगत असते, भरपूर वेळेस उत्साहाने लागत असते, परंतु काही पॉसिबल होत नाही। का होत नाही, कशासाठी होत नाही मी पुढे जाऊन सांगणारच आहे। कारण बऱ्याच जणांनी मला विचारलं, फेस टू फेस कोणी भेटलं किंवा फोन येतात किंवा मेसेज येतो आणि कालही एक कमेंट्स पडलेली की तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत, व्हिडिओ कशासाठी नाही टाकत हे मी तुम्हाला पुढे जाऊन तर नक्की सांगणारच आहे। तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार। तसं बघायला गेलं तर पहिल्या श्रावण सोमवारी काहीच झालं नाही, काही कारणास्तव पूजाही झाली नाही आणि तो श्रावण सोमवार होता हेही काही कळलं नाही। तर त्याला कारणं काहीतरी वेगळी होती, त्याच्यामुळे मग श्रावण सोमवार पहिला काही झाला नाही। आज दुसरा श्रावण सोमवार आहे म्हणून मग आज लवकर सकाळी उठली, 5:45 वाजेला उठली आणि त्यानंतर मग मुलींचा टिफिन करायला घेतला। माझा उपवास आहे, जरी पहिला श्रावण सोमवार असतो किंवा पहिला उपवास केला गेला, परंतु उपवास फक्त हा अन्नाचा आपण त्याग करत असतो, त्याच्यामागे देवाची देवपूजा होत नाही। म्हणून मग तो एक उत्साह राहतच नाही की ज्या दिवशी देवाची महाराजांची किंवा भगवान शंकरांची देवपूजा करायला भेटली, सेवा करायला भेटली, तरच त्या उपवासाला काहीतरी महत्त्व असं वाटत असतं, नाहीतर फक्त अन्नाचा त्याग करून काही महत्त्व नसतं। आणि ज्या वेळेस आपण मनापासून प्रार्थना करत असतो ना, तर ती प्रार्थना म्हणजे एक निर्मळ मनाने आणि एक चांगल्या मनाने केलेली प्रार्थना असते। प्रार्थना म्हणजे फक्त हात जोडून काहीतरी मागणं नसतं, कधी आपल्या वाट्याचं कर्म प्रामाणिकपणे करत राहणं, कुणाचं वाईट न चिंतणं आणि मनात कितीही गोंधळ असला तरी विश्वास टिकवून ठेवणं ही सुद्धा एक प्रार्थनाच असते। ज्यावेळेस प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी यापेक्षा आपण आपल्या मनाला असं म्हणावं की जे मिळेल त्यात मी समाधान मानेल, जे मिळेल त्यात माझा स्वीकार असेल आणि जे पुढे चालत राहण्यासाठी मनात धीर धरावा लागतो, इतकीच प्रार्थना पुरेशी असते। कारण श्रद्धा म्हणजे सगळं आपल्या इच्छेप्रमाणे होईल याची खात्री नसते। ज्यावेळेस आपण श्रद्धा करत असतो, ज्यावेळेस आपण पूजा याचना करत असतो, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणेच झाली पाहिजे असं आपण आपल्या मनाला कधीच म्हणता कामा नये। तर काहीही आपल्या मनासारखं झालं नाही तरी कुठेतरी सगळं योग्य दिशेने चाललंय असा विश्वास आपण ठेवला पाहिजे। हा विश्वास म्हणजे शांत मन, स्वच्छ कर्म आणि हा विश्वास म्हणजे कदाचित यापेक्षा सुंदर प्रार्थना दुसरी कोणतीच नसते। जो की आपला देवावर नितांत अशी श्रद्धा असते, देवावर खूप सारा विश्वास असतो आणि आपल्यालाही माहिती असते की आपण जे काही कर्म करतोय, आपण जे काही दिवसभरामध्ये जे काम करतोय, कोणाविषयी वाईट विचार करत नाही, कोणाविषयी कोणाबद्दल काही वाईट कर्म करत नाही, तर ती सुद्धा एक आपला स्वतःवर आणि देवावर असलेला आपला एक विश्वास असतो। तर चला, बोलता बोलता माझं सकाळचे जे रुटीन असतं ते छान असं सुंदर रुटीन केलं गेलं। कारण की दिवसभरामध्ये आपल्याला नेहमी वाटत असतं की माझ्या हातून काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्या आणि आज मी ते ठरवलं आहे की श्रावण सोमवारची पूजा आणि श्रावण सोमवारची पूजेपासूनच मला यूट्यूबला नवीन सुरुवात करायची। आता जेवढं होईल तेवढं टाकत राहील, कारण की कसं असतं, ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीची टाईमलाईन किंवा डेडलाईन मिळत नाही तोपर्यंत आपण सतर्क होत नाही आणि आपण कामाला जिद्दीने लागत नाही। तर तसंच माझं काहीसं झालेलं आहे। यूट्यूबकडनं मला मेल येऊन गेला आहे की तुमचं चॅनल डिमॉनिटाईज केलं जाईल असं म्हणून ठरवलं की चॅनल डिमॉनिटाईज करायच्या अगोदर आपल्याला काहीतरी व्हिडिओ टाकत राहणं आठवड्यातनं 1-2 वेळेस। तर देवपूजा करता करता मी जेव्हा समई लावत होत्या दोघं, तर समोर माझं अचानक लक्ष गेलं, आता ह्या दिव्यामध्ये घाण किती आहे, ही घाण नाही आहे तर वातीचा जो गूल पडलेला असतो तो गूल अचानक तिथं पडतो। तर हे मी तुम्हाला जे दाखवलं ना, तर माझं अचानक त्या वातीकडे लक्ष गेलं आणि खूप सुंदर असं त्यात फूल तयार झालेलं आहे। ॲक्च्युली बघायला गेलं तर माझा या गोष्टीवर विश्वास नाही आहे। मी यूट्यूबला बरेच सारे व्हिडिओ बघितले होते की वातमध्ये जर अशा टाईपचं फूल तयार झालं तर देव तुमच्यावर अशी श्रद्धा असते देवाचं, असा तुमच्यावर काय म्हणतात ना, आशीर्वाद असतो। आजपर्यंत माझा त्या गोष्टीवर विश्वासही नव्हता आणि मी ती गोष्ट कधी बघायचीही नाही, परंतु अचानक मी त्या दिव्याची वात वरती करायला गेली, वाढवायला गेली, तर माझं अचानक लक्ष गेलं, तुम्हाला दिसलं असेल इतकं सुंदर 4 पाकळींचं असं फूल त्याच्यामध्ये तयार झालं होतं आणि ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित कॅप्चर झालं नाही, परंतु जर तुम्ही प्रत्यक्षात बघितलं असतं ना तर असं वाटत होतं की कोणीतरी ते हाताने बनवून गेलेलं आहे।
इतकं सुंदर फूल त्याच्यामध्ये तयार झालं होतं. जर तुम्ही बघितलं नसेल, माझ्याकडनं खूप लेट ते सांगितलं गेलं, मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होतं. जर तुम्ही बघितलं नसेल तर व्हिडिओ परत तुम्ही मागे जाऊन बॅक जाऊन बघू शकतात की इतकं सुंदर फूल त्याच्यामध्ये तयार झालं होतं. आणि फर्स्ट टाईम मी ते फूल बघितलं माझ्या दिव्यामध्ये. नाही तर आत्तापर्यंत माझं काय ते अशा दिव्याकडे एवढं बारीक लक्ष राहायचं नाही. तर असो, तर आज आहे भगवान शंकरांची पूजा, महादेवांचा अभिषेक, जो की आपल्याकडनं छोट्यात छोटी पूजा का होईना परंतु आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये केली जावी, हा एक अट्टहास असतो प्रत्येक स्त्रीचा. आणि पुरुषांपेक्षा स्त्रीकडे हा अट्टहास खूप जास्त असतो. जर एखाद्या वेळेस मंदिरात जायची वेळ मिळाली नाही, मंदिरात जायला वेळ मिळाला नाही, किंवा आपली इच्छा आहे की आपण आपल्या घरामध्येच पूजा केली पाहिजे, तर त्यावेळेस अशी छान आणि छोटीशी पूजा करून घेतली जाते किंवा आपली इच्छा असते ती करण्याची. तर भगवान शंकरांचा किंवा गणपती बाप्पांचा आणि अन्नपूर्णा मातेचा अभिषेक केल्यानंतर महादेवाच्या पिंडीवर ओम नमस्ते अस्तु भगवान विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्नि रुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन महादेवाय नमः अशा कंटिन्युअस अशा मंत्राने किंवा ओम नमः शिवाय आपला जो नेहमीचा आणि छान आणि खूप जास्त पवित्र असा मंत्र आहे ओम नमः शिवाय. सोप्यात सोपा जो मंत्र आहे त्या मंत्राने छान महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून घेतला. आणि आता सध्या काय झालं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये सगळेजणी ह्या गोष्टीपासून वंचित होते की पूजा कशी करावी, काय असतं पूजेचं महत्त्व, काय असतं, बेलपत्र उलटं ठेवावं की सुधं ठेवावं, बेलपत्राचे 3च पाने असावे किंवा मग बेलपत्र अखंड असावं की तुटलेलंही चालतं, फाटलेलंही चालतं, कसंही चालतं, पूजा कशी करावी, ह्या गोष्टींचं पहिले एवढं नॉलेज नव्हतं, पहिले एवढी ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. परंतु कालांतराने ह्या गोष्टी आता सगळ्यांच्या घराघरात आणि मनात डोक्यात सगळ्या गोष्टींमध्ये आता या गोष्टी शिरलेल्या आहेत. काय म्हणतात ना, सोशल मीडियामुळे, मेन म्हणजे सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी सगळ्यांना आता समजतात की पूजा कशी करावी, काय करावी, त्याच्यामुळे कोणालाही काही सांगण्याची गरज पडत नाही. तर आज होती पांढऱ्या म्हणजे आपल्याला पांढरं तीळ हे व्हायचं होतं महादेवाच्या पिंडीवर. दुसरा सोमवार असतो पांढऱ्या तिळाचा, त्याच्यामुळे पांढरे तीळ वाहून घेतले आणि बेलपत्रांनी श्रावण सोमवारी, ज्यावेळेस श्रावण सोमवार असतात त्यावेळेस बेलपत्रांचा खूप जास्त तुटवडा असतो. पाहिजे तसे व्यवस्थित बेलपत्र मिळत नाही. मला पण आज 101 बेलपत्र मिळाले नाही. जेवढे होते त्याच्यामध्ये मी ओम नमः शिवायच्या नावाने आणि महादेवांच्या महामृत्युंजय मंत्राने मी अभिषेक करून घेतला. तर अशी छान आणि सुंदर अशी माझी पूजा झाली. पूजा करायला मिनिमम आपल्याला भरपूर सारा टाईम लागत असतो. मनाने केलेली पूजा मग ती कशीही असो, देव काही म्हणत नाही की मला खूप जास्त महागड्या वस्तू किंवा छान असं पाहिजे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे. मनाने एकच जर बेलपान आपण वाहिलं तर ते एक बेलपान हे खूप त्याचं काय म्हणतात ना, पुण्य, खूप मोठं पुण्य लाभत असतं. एका बेलपानाने जर एक बेलपान उचलून परत आपण ते ठेवून जर 101 वेळेस जरी आपण ओम नमः शिवायच्या नावाने मंत्र जप करून घेतला तरीसुद्धा ती सेवा आपल्याला खूप जास्त लागू पडत असते. तर असं काही नाही की सेवा करताना खूप मोठ्या मंदिरातच गेलं पाहिजे, तिथं 3-4 तास बसलंच पाहिजे किंवा तिथं काहीतरी खूप मोठं पठण केलं पाहिजे. आता हा प्रत्येकाचा एक वेगळा भाव असतो. तसं बघायला गेलं तर माझी पण खूप वर्षापासून, ॲक्च्युली बघायला गेलं तर 12 वर्षापासून माझी इच्छा आहे की मला रुद्रपठण करायचं आहे, रुद्रपठणाने मला अभिषेक करायचा आहे. पण माहिती नाही ती वेळ कधी येईल, कारण रुद्रपठण करताना खूप सारा वेळ लागतो. प्रत्येक वर्षाला मी हरतालिकेच्या वेळेस रुद्रपठण करत असते, परंतु ह्या वेळेस श्रावण सोमवारी मला मिळतच नाही. एकाही श्रावण सोमवारी रुद्रपठण किंवा रुद्र अभिषेकाने मला करायला भेटत नाही. मनामध्ये खूप इच्छा आहे की रुद्र अभिषेक एकदा केला पाहिजे असं म्हणून घरामध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सांगा. जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओला लाईक करत नसतील तर एक लाईक नक्की होऊ द्या, कारण की हे करण्यामागे खूप सारे कष्ट असतात, खूप सारा त्याग असतो, भरपूर गोष्टी बॅलन्स करून ह्या गोष्टी करायच्या असतात. त्याच्यामुळे त्या गोष्टीची एकदा लाईक करून दाद मिळालीच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये देव सगळ्यांना चांगली सद्बुद्धी देव, कोणालाही वाईट विचार करण्याची वेळ येऊ देऊ नये,
कोणावरही वाईट संकट येऊ देऊ नये. कारण की आता मे बी मलाच असं वाटतं आहे का माहिती नाही, परंतु बऱ्याच साऱ्या गृहिणी असतील, जेंट्सपेक्षा गृहिणींच्या मनामध्ये सारे विचार चालू असतात. तर बऱ्याच साऱ्या गृहिणी असतील, त्यांनाही असं वाटत असेल की नेमकं आता चालू तरी काय. सध्या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये घराघरात, गावागावात, अंगणात किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे संकट येत आहेत. कलियुगाला सुरुवात झालेली आहे बघा. खरंच आत्ता खरी कलियुगाला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक तासाला आणि प्रत्येक एका सकाळी एक वेगळी न्यूज ऐकायला येते, एक वेगळी बातमी ऐकायला येते आणि ते ऐकूनच मन धस होऊन जातं किंवा मनात एक काय म्हणतात, थरकाप उडायला लागून जातो. तर असं होऊ नये हे मी महाराजांकडे प्रार्थना करते.